त्या पहिल्या 3 मध्ये आम्ही आणू. बर, आता असं आहे की आत्ता बोलताना प्रस्तावना करताना महाराष्ट्राच्या झालेल्या राजकीय चोथ्याच्या बद्दल तू बोललास. आता आपण हे बघतोय की हा चोथा जो सुरू झाला तो 2019 मध्ये 19च्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुरू झाला. ज्या वेळेला आता आपण त्यानंतर असं जाहीरपणानं पहिल्यांदाच बोलतोय म्हणून हा जरी जुना असला तरी प्रश्न मी विचारतो की जेव्हा तुम्ही एका पक्षाबरोबर मतं एकत्र मागून वैचारिक नंतर त्याला व्यभिचार म्हणता येईल असा करून जे तुमचे पारंपरिक विरोधक आहेत अशांच्या बरोबर सरकार बनवता, तेव्हा चोथ्याची सुरुवात तिथूनच होती. तर मग त्याचं ते जे चोथा झाला असेल तर त्याचं पाप अर्थातच तुमच्या माथ्यावर येणार आहे. मला वाटतं अजून मी तुम्हाला 5 वर्ष आधी खेचू इच्छितो. मग 2014ला आपल्याला आठवत असेल लोकसभेची निवडणूक, आपला कट्ट्यावर कार्यक्रम झाला होता, तेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, वर्षानुवर्ष भाजपसोबत होतो, 25 वर्ष त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या नेत्यांवर कठीण प्रसंग असताना माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत उभे राहिलेत, माझे वडील तिथे जाऊन त्यांच्यासोबत उभे राहिलेत. बरोबर बहुमताचं सरकार केंद्रात बसल्यानंतर ऑक्टोबरमध्ये युती कोणी तोडली होती? भाजपाने तोडली होती. तेव्हा आम्ही हिंदूच होतो, तेव्हा पण आम्ही हिंदू होतो, त्याच्या आधी पण हिंदू होतो, पण युती भाजपाने तोडली होती. बरं, मग आमच्या विरोधात प्रचार करून युती तोडल्यानंतर जेव्हा गरज पडली तेव्हा अर्थात तेव्हा खूप असे नेते होते भाजपामध्ये जे ओरिजिनल भाजपचे होते, जे आमच्या जवळचे होते. मग अरुण जेटली जी असतील, सुषमा स्वराज जी असतील, ह्या सगळे होते. त्यांनी एका फोनवर फोन केल्यानंतर 5 वर्ष ज्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता त्यांच्यासोबत बसून आम्ही सरकार चालवलंच होतं. तसं बघितलं तर देवेंद्रजींनी आमच्या विरोधात प्रचार केला होता त्यावेळी, म्हणजे त्यांची सगळी टीम, व्यक्ती म्हणून नाही, पण तेव्हा ते राज्याचे त्यांचे अध्यक्ष होते मला वाटतं. तर भाजपनी सरकार बनवलं 2014ला, त्याच्या आधी आमची युती त्यांनी तोडली होती. परत 19ला जेव्हा आम्ही आधी जाहीर केलं होतं की आम्ही भाजपसोबत लढणार नाही, त्यांनी मातोश्री बंगल्यात येऊन माझ्या आजोबांच्या खोलीत येऊन शब्द दिला होता की आपण लोकसभा तर लढूच एकत्र, पण विधानसभा लढत असताना हाफ अँड हाफ लढवायची आणि 2.5 वर्ष तुमचा सीएम आमचा डीसीएम, मग आमचा सीएम तुमचा डीसीएम, हे शब्द दिला होता. जी व्यक्ती किंवा जो पक्ष माझ्या आजोबांच्या, जे आम्हाला दैवत आहे, त्यांच्या खोलीत येऊन शब्द तोडू शकतो, मग आम्ही आमचा मार्ग स्वीकारायला मोकळे आहोत. बरं, दुसरं कसं होतं बघा, आम्ही कोणाच्या विरुद्ध प्रचार केला होता एवढे वर्ष? जे भ्रष्टाचारी लोक आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्या विरुद्ध आम्ही एकत्र लढलो होतो. आता झालं असं की त्यांनी सगळे जे भ्रष्टाचारी होते, मग काँग्रेसमधले असतील, आमच्या पक्षातले असतील, सगळ्या पक्षातले असतील, स्वतःच्या पक्षात घेतल्यानंतर आम्हाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायलाच लागतं ना. आम्ही आमची बदलू नाही शकत. भाजपने बदलली, त्यांनी गुन्हेगार घेतले, भ्रष्टाचारी घेतले, मंत्री बनवले. पण याला अर्थ नाही, कारण ह्या भ्रष्टाचारांच्या बरोबर तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा तुम्ही मांड्याला लावून बसलाच होतात. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, भ्रष्टाचारी नाही, आता मला सांगा, आपल्याच कार्यक्रमात येऊन कोणीतरी मोठ्याने सांगितलं होतं की धर्म, आम्ही हा धर्म नाही तो धर्म नाही, युती होणं शक्य नाही. आता राष्ट्रवादी बरोबर कोण बसलेलं आहे? मिरचीच्या दोस्ताबरोबर कोण बसलेलं आहे? नवाब मलिकांबरोबर कोण बसलेलं आहे? फंड कोण देत नव्हतं त्यांच्यासोबत कोण बसलेलं आहे? मूळ गोष्ट ही आहे, मी चौथा ह्या दृष्टिकोनातून बोललो, युती करायला कोणी कोणाबरोबरही करू शकतं. आता कसं करू शकतं? माझं नाही, कुणी कशी काय करू शकतं? एक मिनिट तुम्हाला सांगतो. आता जसं नितीश कुमारजी ह्याच टर्ममध्ये त्यांनी 3दा वेगळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, एकदा भाजप बरोबर, एकदा तेजस्वीजींबरोबर आणि एकदा परत भाजप बरोबर. मूळ गोष्ट ही आहे, प्रिन्सिपल जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा मी तुमचा पक्ष फोडणं, पक्षातली लोक घेणं, तुमचा परिवार फोडणं, दुःख निर्माण करणं आणि मग हे सगळं केल्यानंतर असं सरकार बनवणं जिथे तुम्हाला हिंमत नाही की निवडणुकीला सामोरे जाणं. तुम्ही फोडायचं ना पक्ष, फोडा, आमदारांना राजीनामा द्यायला सांगा, खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, जिंकून आले तर तुमचे, सरकार तुमचं, हिशोब सोपा आहे. पण हाच अशाच पद्धतीचा युक्तिवाद भाजप सुद्धा करू शकतं ना तुमच्याबद्दल, की तुम्ही आमच्या बरोबर निवडणूक आमच्या बरोबर लढवलीत, मोदींच्या नावावर मतं मागितलीत आणि नंतर ज्यांना विरोध करत होता त्यांच्याबरोबर, तर तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही राजीनामे द्या, परत त्यांच्याबरोबर एकत्र लढा, निवडून या. नाही, एक गोष्ट सोपी, जेव्हा ते सांगतात ना आम्ही ह्यांच्या नावाखाली मतं मागितली, त्यांच्या पक्षासाठी मतं मागितली, जेव्हा भाजपाने युती 2014 मध्ये तोडली होती तेव्हा आमचे आमदार किती निवडून आले होते? 63. भाजपसोबत गेलो 19 मध्ये किंवा किती आमदार आले? 10 कमी झाले. मग कोण कोणाच्या नावावर जिंकले ही वेगळी गोष्ट आहे, पण मूळ गोष्ट ही आहे की शब्द तोडला कोणी? पहिला 14ला युती भाजपाने तोडली होती, 2019ला शब्द मोडला कोणी? भाजपाने मोडला. आणि म्हणून आम्हाला पर्याय द्यायला लागला. बरोबर, पर्याय दिल्यानंतर सरकार स्थिर चाललं होतं.
पाडायची गरज नव्हती. 5 वर्षांनंतर निवडणुकीला तुम्ही आमच्यावर बोलू शकला असतात. पण मूळ गोष्ट ही आहे की हे सगळं करत असताना काँग्रेस एनसीपी सोबत जाऊनही उद्धव साहेब अयोध्येला जाऊन राम मंदिराची मागणी करून आले. राम मंदिराची जेव्हा जजमेंट आलं तेव्हा पुन्हा एकदा आम्ही गेलो होतो. 3दा आम्ही गेलो होतो. परत आपण पाहिलं असेल, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर हे उद्धव साहेबांचा निर्णय होता. उस्मानाबादचं नाव धाराशिव करणं उद्धव साहेबांचा निर्णय होता. पण आमच्यात आणि त्यांच्यात एवढाच फरक आहे की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन केला. भाजपला जशा दंगली करायच्या होत्या, घडवायच्या होत्या, तशा न करू देता आम्ही तो निर्णय घेतला. आता म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या झाल्यात त्या होऊन गेल्यात. पण आता मागं वळून बघताना हा जो निर्णय होता की 2.5 वर्षासाठी म्हणा किंवा मुख्यमंत्री पद शिवसेनेला हवं, तर तो शिवसेनेचा मुख्यमंत्री तर झाला. आता मागं वळून बघताना तुला असं वाटतं का किंवा तुम्हाला ठाकरे कुटुंबाला असं वाटतं का की उद्धवजींनी मुख्यमंत्री पद घेतलं पण तू मंत्री व्हायला नको होतंस, तू पक्षातील ऑर्गनायझेशनमध्ये राहून ऑर्गनायझेशनकडं जास्त बघायला हवं होतंस, तो निर्णय चुकला? म्हणजे खरं तर दोन्ही निर्णय, पण त्यातलं एकाचं उत्तर तू दिलंस. पण पक्षामध्ये तू राहायला हवं होतंस, मंत्रीपद घ्यायला नको होतंस, कारण त्याची मोठी किंमत तुम्हाला द्यावी लागली, म्हणजे मुख्यमंत्रीपद घेण्याची आणि तू मंत्री होण्याची. नाही, एक जर आपण पाहिलं तर फुटलं कोण आहे आमच्यातून? सामान्य शिवसैनिक नाही फुटलाय. सामान्य नागरिक उलटा आमच्या जवळ आला, सामान्य शिवसैनिक आमच्या जवळ आला. आमचा पारंपरिक मतदार जो नव्हता त्यांनी उद्धव साहेबांचं सरकार बघितलं, आमचं काम बघितलं, दोघांचं काम असेल, आमच्या सगळ्या पूर्ण सरकारचं काम बघितलं, तो जवळ आला. हे जे गेलेत, मी सरकारमध्ये असतो किंवा नसतो, राजकारणात असतो किंवा नसतो, ह्यांनी स्वतःला ज्यांनी विकलेलं आहे किंवा ज्यांच्यावर ईडी IT CBI होती, जे मित्रपक्षात भाजपचे, त्यांच्या मागे लागले, कशाला हे कोण थांबतात? प्रत्येकाचा जर 40 लोकांचे जर आज फोटो दाखवले तुम्ही आणि प्रत्येकाची मी स्टोरी सांगायला लागलो तर तुम्हाला 40 एपिसोड नेटफ्लिक्सवर करायला लागतील आणि तुम्ही हसायला लागाल की त्यांची काय स्टोरी आहे, ते कसे पळाले, काय बोलून पळाले, कोणाच्या छातीत कोण दुखत होतं, दात कोण दुखायचं, काय सगळं तुम्हाला सांगेन. पण मूळ गोष्ट अशी की ज्या व्यक्तीने स्वतःला विकलं, उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या काळात जे उद्धव साहेबांच्या मागे असं काही करू शकतात, हे कोणाचे राहू शकतात तो लोक? हे ना भाजपचे कधी होणार आहेत ना भाजपच्या नेत्यांचे होणार. उद्या ह्यांची पदं घ्यायला हे मागे लागतील. बघा तुम्ही लिहून घ्या, ह्यांच्यावर येतील. आणि आज महाराष्ट्रात होतंय तसं. पण एक मुद्दा असा आहे की आता त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं आणि ते म्हणून ईडीला घाबरून पळाले, CBIला घाबरून पळाले, पण जेव्हा ती अशीच लोक पळतील ज्यांनी काहीतरी भानगडी केल्यात, तर जेव्हा ह्या भानगडी ते करत होते तेव्हा तर ते तुमच्या बरोबर होते. तर जेव्हा ते भानगडी करत होते तेव्हा त्यांच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नव्हता. आता ते पळाल्यावर तुम्ही ते भ्रष्टाचार करत होते. मला एकच उदाहरण देतो मी, आणि ते करायला हिंमत लागते. एक आमच्या मंत्रिमंडळात अशी व्यक्ती होती जिच्यावर घाणेरडे आरोप झाले. त्यांना आम्ही गेट आउट सांगितलं होतं आणि मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं. सरकार बसले त्यांनी बनवलं. मूळ गोष्ट हीच आहे, परत मी सांगेन की जर कोणी चुकत असेल तर तेवढी हिंमत राज्यकर्त्यात पाहिजे की तुम्ही मंत्रिमंडळातून किंवा आमदारकीतून बाजूला करायला पाहिजे. तुम्ही पुढच्या वेळी तिकीट नका देऊ. जर कोणी कारवाई करत असेल तर अडवू नका. आज काय झालेलं आहे, कोणावर आरोप होतो 3 दिवसात ती व्यक्ती तिथे जाते, दुसऱ्या व्यक्तीवर आरोप होतो 5व्या दिवशी ती व्यक्ती तिथे जाते. कमीत कमी भाजपाने ज्याच्यावर आरोप केलेत गेल्या 10 वर्षात त्यांचं धोरण तरी स्पष्ट असायला पाहिजे की तुम्ही ते वॉशिंग मशीनमध्ये घेता भाजप की तुम्ही